दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे असं सुनंदा पवारांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवारांची भेट राजकीय नाही, कौटुंबिक होती असंही त्यांनी म्हटलंय. मध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत. असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. भविष्यामध्ये दोन्ही एकत्र त्याच्यामध्ये काही माझ्याच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला. पण एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही यायला पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. त्यामुळं एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील. कोण कोणासोबत जायला पाहिजे? कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी. नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं.